राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। या आनंदामध्ये श्रीरामपूरकरातील कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरमधील गांधी चौक येथे जल्लोष साजरा केला। यावेळी भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष मारुती बंगले, महिला शहराध्यक्ष सौ पुष्पलता हरदास, महेंद्र पठारे, मिलिंद साळवे, गणेशजी राठे, योगेश ओझा, गणेश मुदगुले, रुपेश हरकर, रवी पंडित, सुबोधे शेवतेकर, भीमाभाऊ बांधले, सुवर्ण फाटकी, हंसराज बत्रा, विठ्ठल राऊत, पंकज देसारडा, मासे योगिता, गायके पुष्पलता, हरदास पूजा, चव्हाण मंजुषा, ढोकचवळे अक्षदा, आचडा खंडागळे, भाऊ विशाल अंभोरे, असीबाई पोपिया, बाळासाहेब हरदास, दत्तात्रय जाधव, भैया भिसे, रवी पंडित, विजय आखाडे आदी उपस्थित होते। हा आनंद साजरा करत असताना आमच्या प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद पाहूया याबाबत सविस्तर अशी बातमी। कशा संदर्भात जल्लोष आहे? आज आपले जे सर्वांची लाडके आमचे नरेंद्रजी मोदी आहे यांच्या आधिपत्याखाली आमचे लाडके नामदार साहेब म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे आहे आज हे 8व्यांदा निवडून आलेले आहेत नगर जिल्ह्यामध्ये आणि साधारण ते 5व्यांदा जी शपथविधीचा म्हणजे मंत्रिपद ते भोगत आहेत। तर आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद झालेला आहे आणि आम्ही जागोजागी फटाकडे वगैरे फोडून आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही महिला म्हणजे दिवस इतका छान होता की पौर्णिमा आहे आजची आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आज आमच्या साहेबांना आज हे जे मंत्रिपद जे मिळत आहेत आम्हाला सर्वांना म्हणजे वारकरी संप्रदायांना पण खूप मोठा आनंद झालेला आहे। ठिकठिकाणी मंदिरांमध्ये नामदार साहेबांच्या जल्लोष उत्सवामध्ये आम्ही सगळ्यांनी पेढे वाटलेले आहे आणि ठिकठिकाणी फटाकडे वाजवून आम्ही सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आणि लाडक्या बहिणीकडनं आमच्या लाडक्या भावांना आमच्या सर्वांना शुभेच्छा। आज कशा संदर्भात जल्लोष आहे? आज माननीय आमदार 8 वेळेस निवडून आले आणि त्यांना मंत्रिपद भेटले, कॅबिनेट मंत्री। त्यासाठी आम्ही प्रत्येक गल्लीत आणि गावात पेढे वाटायचा कारण ठेवून यांची जल्लोष करण्यासाठी आम्ही सर्व गांधी पत्रकाचे जमलेलो आहोत। मग आता श्रीरामपूरचा विकास होणार? हा, याच्या अगोदर भरपूर विकास झाला होता। आकार पिढीत आता आमच्यावर आकार पिढीचे गेले किंवा कॉर्पोरेशनचे बरेचसे कामं त्यांनी केलेले आणि इथून पुढे ते काम करणार हे श्रीरामपूरला माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे। मग आता श्रीरामपूर जिल्हा होणार का? हा, मग 100% होणार। झालेले आहे सगळे तसे प्रोसेस होणार, 100% होणार जिल्हा। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील ज्यांनी 8व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि 5व्यांदा ते मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची ती शपथ घेत आहेत आणि ती शपथ सुद्धा ती नंबर 2 ला त्यांनी घेतली। वास्तविक पाहता ती नंबर 1 ला झाली असती, परंतु आमच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी साहेब प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना 1 नंबरला शपथ द्यावी लागली आणि म्हणून 2 नंबरला ती शपथ झाली। मागच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना 1 नंबरला शपथ त्यांनी घेतली होती। असे आमचे अव्वल दर्जाचे ते मंत्री आहेत आणि या ठिकाणी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी देखील 8 वेळेस खासदारकी भोगली होती आणि त्यांचे सुपुत्र हा त्यांचा वारसा अगदी सक्षमपणे या जिल्ह्यात आणि राज्यात चालवत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला श्रीरामपूरकरांना अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे आणि त्यांना हे पद मिळण्याचं कारण हा विखे परिवार माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील असतील आणि स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील किंवा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील, हा त्यांचा समाजसेवेचा वारसा त्याची ही पावती आहे। 5व्यांदा मंत्रिपद मिळणं, अनेक राज्यात अनेक सत्तांतर झाले, अनेक पक्षाचे सत्तांतर झाले, परंतु यांचं मंत्रिपद हे 5 वेळेस कायम टिकून राहिलं, हा खरा त्यांच्या कार्यकर्तव्याच्या पावती आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आम्ही फार मोठ्या आनंदाने स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी अतिशय शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे त्यांनी जे कामं या तालुक्यात केले, त्या ठिकाणी आकारी पडीत जमिनी सोडवण्याचं काम असेल, खंडकर याचे वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचं काम असेल, आमच्या या श्रीरामपूर तालुक्यात 20 गावांना गावठाण त्यांनी जवळजवळ 300 एकर गावठाण देण्याचं, त्याचप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिकेला 21 एकर गावठाण देण्याचं अतिशय मोठे महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी केले आणि ऐतिहासिक निर्णय केले, निर्णयक्षम, त्याचप्रमाणे कर्तव्यगार असा नेता आमचा असल्यामुळे आम्हाला फार मोठा अभिमान त्यांचा विखे पाटलाचा आहे। म्हणून निश्चितच या ठिकाणी आम्ही परत एकदा त्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 5व्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली
तरी भारतीय जनता पार्टीमध्येच पण स्थानिक नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि युवकांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्याचं काम चालू आहे. तुम्ही आत्ताच विचारलं की जिल्ह्याचा प्रश्नही मार्गी लागेल का, तर या जिल्ह्यामध्ये एकमेव माणूस राधाकृष्ण विखे पाटील असे आहे की ते जिल्ह्याचा मार्ग लावू शकता. आणि काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीमध्ये जी सभा झाली या शहरामध्ये श्रीरामपूरमध्ये, त्या सभेमध्ये सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट सांगितलं की थोरातांना विचारावा लागेल. तर आता ती अडचण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोडीच काढली आणि राधाकृष्ण विखे पाटलांचा भरभरून विजय केला आणि या ठिकाणी युवकांमध्ये मोठा उत्सव साजरा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी व जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी श्रीरामपूर शहराची भारतीय जनता पार्टी व घटक पक्ष या ठिकाणी जमा झाले आणि आनंद उत्सव साजरा करत आहे. आज नामदार विखे पाटलांनी मंत्री असताना या श्रीरामपूरसाठी अनेक विकास कामे केली आणि या विकास कामातून आणि आज या श्रीरामपूरमध्ये श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित प्रश्न ते सोडवतील अशा आशा या श्रीरामपूरकरांच्या आहेत आणि ते नक्की सोडवतील. या जिल्ह्याचं भूषण आमचे सर्वांचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सलग 8व्यांदा विधानसभेत पोहोचून जो ऐतिहासिक या ठिकाणी निकाल लागला, त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आमचे सर्वांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतल्यामुळं निश्चितच आनंद पूर्ण जिल्ह्याला आणि विशेषतः श्रीरामपूर तालुक्याला झालेला आहे. त्यामुळं आज सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मग आता श्रीरामपूरचा विकास होणार आणि जिल्हा पण होणार. निश्चितच यासाठी सर्व श्रीरामपूरवासी प्रयत्नशील असतील. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून जे या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न असतील ते निश्चितच मार्गी लागतील, यात काही शंका नाही. आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.